मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची. चाल पुढं तुला गळ्या भीती कुणाची, परवा बी कुणाची. चाल पुढं तुला गळ्या भीती कुणाची, परवा बी कुणाची. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची. गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कुणाची, परवा बी कशाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कुणाची, परवा बी कशाची. हे डावला हातात जो घेऊन निघाला, circling and turning in the sky, in the sky, in the sky, in the sky. झालं तरी काय. Hail the Lord, hail the Lord, hail the Lord. अरे मुजरा कर मुजरा. I am sorry महाराज, I am sorry. प्रधानजी, अहो काय चाललंय हे आपल्या राज्यात? अहो महाराज हे ठीक आहे, मी त्याला ह्याला तरी आवरू आपण, पण राज्याचं काय? अहो सगळे इंग्रजीमध्ये बोलायला लागलेत. अहो महाराज काय सांगू, आपल्या राज्यात परकीय आक्रमण चालू झालंय. परकीय आक्रमण? होय. काय सांगता? अहो हो महाराज. कुठे आहेत सेनापती? घ्या भाले, उचला तलवारी, लागा कामाला. अहो महाराज भाले तलवारी याची काय गरज नाही. बर महाराज परकीय आक्रमण, भाषेवर परकीय आक्रमण झालंय. भाषेवर झालंय? होय. नक्की काय झालंय? महाराज तुम्हाला काहीच माहित नाही? अहो तुम्ही सांगाल तर माहिती होईल. महाराज त्यासाठी राज्यात फेरफटका मारावा लागल. अहो पण नक्की भाषेवर आक्रमण म्हणजे काय झालंय? महाराज एक काम करा, तुम्ही सरळ माझ्याबरोबर राज्यात या. चला. एवढे दिवस तुम्ही करताय काय? राज्याला जर तुम्ही राज्यामध्ये फिरवताय तर? हा महाराज भान हरवलंय तुमचं, राज्यात जाऊया आपण असं म्हणताय? होय. चला 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 चला, बिगी बिगी चला. बिगी बिगी चला रे, बिगी बिगी चला, बिगी बिगी चला रे, बिगी बिगी चला, बिगी बिगी चला रे, बिगी बिगी चला. हे बघा, हे बघा, मी आपल्या मुलाला इंग्रजी शाळेतच शिकवणार. अगं पण त्याला मराठी शाळेत टाका, तुला अडचण काय? अहो तो पाटलांचा पोर, तो इंग्रजी शाळेत शिकून अमेरिकेत गेलाय शिकायला. अगं तू मराठीत शिकली, मी मराठीत शिकलो, आपण दोघं मराठी शाळेत शिकून आपला हा एवढा मोठा व्यापार उभा केलाय, तरी तुला इंग्रजी शाळा पाहिजे? अहो म्हणूनच तर मी म्हणते की आपल्या मुलाला इंग्रजी शाळेत शिकवूया. इंग्रजी इंग्रजी इंग्रजी, अरे मराठी भाषेला काय अर्थ आहे का रे? मराठी शाळेला काय किंमत आहे का रे? तुम्हीच सांगा गड्यांनो. मराठी भाषेला काहीच अर्थ राहिलेला नाही. राहिलाय का अर्थ? नाही राहिला. राहिलाय का? बोला ना, आहे की नाही? हा बघितलं, म्हणून मी म्हणते की आपल्या मुलाला इंग्रजी शाळेतच शिकवायचं. बस माझा निर्णय झाले, कळलं? आणि आजकाल ना मराठी भाषा खूप डाऊन मार्केट आहे. हो डाऊन मार्केट, 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 डाऊन मार्केट. आम्हा बघितली ना परिस्थिती. प्रधानजी, आपली भाषा खरंच डाऊन मार्केट झाली का हो? अहो महाराज आपल्याला वाटतं नाही झाली, पण लोकांना तर वाटतंय ना झाली. अहो लोक नवरा बायको किचन मधले छोटे मोठे भांडणं आहेत प्रधानजी. महाराज एक वेळेस रणांगणातील लढाई आपण जिंकू, बर, पण लढाई जेव्हा किचन मध्ये जाते ना हा. तेव्हा हाताबाहेर जाते. बघा काय सांगताय? होय. अहो पण मी काय म्हणतो, काय म्हणता? अहो छोट्या मोठ्या गोष्टींकडे जर पंतप्रधान आणि राजांनी लक्ष द्यायचं तर मग प्रजेचा कारभार करायचा कसा? अहो महाराज असं कसं बोलता तुम्ही? हा. राजा ना तुम्ही. हो. अहो पण मला काय म्हणायचंय, परकीय भाषेचं अतिक्रमण झालंय कसं? एका मुद्द्यावरून कसं बोलता असं? महाराज तुम्हाला ना सगळं असं विस्कटून सांगावं लागतं. अहो मग सांगा. त्यासाठी आपल्याला कंपनी जावं लागेल. काय सांगता? होय. कंपनीत? होय. एमएनसी कंपनीत? होय. एमएनसी कंपनीत असं काय घडतंय बघायचंय? हा. चला मग बाप, चला 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 महाराज, चला चला लवकर चला.
Yes, yes. Oh, you are Ketan, right? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Oh, introduce yourself. I'm Ketan Balwant Sawant. I live at Parel, Mumbai. Hey, एक मिनट केतन यार, सॉरी यार मैंने तुमको काट दिया. तुम मुंबई से बोले हो ना? Yes, sir. Yes, sir. Yes, यार तुम्हारा इंग्लिश तो अच्छा होना चाहिए ना फिर. मुंबई वालों का इंग्लिश तो अच्छा है, क्या आपका इंग्लिश अच्छा नहीं है? Sir, I understand in English little. एक काम बताओ, तुम कौन से स्कूल से पढ़े हो? मराठी मीडियम सर. ए यार केतन, देख यार, मराठी और वर्नाक्युलर लैंग्वेजेस, तुम लोग को अगर MNC में काम करना है ना तो इंग्लिश आना चाहिए. Sir, but all certificate I got. ये माध्यमिक मीडियम सर्टिफिकेट, यार देख ये सब काम नहीं आता. MNC में काम करना है ना तो इंग्लिश आना चाहिए. मराठी वर्नाक्युलर लैंग्वेज ये सब आउटडेटेड है. Outdated. अहो महाराज, बघितली ना परिस्थिती. प्रधानजी, वय आपल्या प्रत्येक शाळेमध्ये आपण मराठी विषय शिकवतो, वय पण मराठी विषय आउटडेटेड झालाच कसा? महाराज, याला जबाबदार आपणच आहे. ते कसं? आपणच सिरियसली घेतलं नाही. असं का? वय अहो मग त्याला काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे महाराज? मेन मुद्दा मुळापासून उखडावा लागेल. मुळापासून तो कसा? त्यासाठी आपल्याला शाळेत जावं लागेल. अहो प्रधानजी, तुम्ही मराठी शाळेत शिकला, मी मराठी शाळेत शिकलो, हो. आणि 2 मुद्दे मला तुम्ही दाखवले, त्याच्यावरून कसं ठरेल की परकीय आक्रमण आपल्या भाषेवर झालंय? महाराज, तुम्हाला नेहमी इसकडून सांगावं लागतं. अहो सांगा मग. मग चला शाळेत. असं म्हणताय? वय चला शाळेत. चला. भोसले सर. हो सर. 10वीच्या वर्गात तुमचे मुलांची संख्या किती बरं? सध्या तरी एकूण 20 आहे. बर. आणि शिक्षक तुमच्याकडे जास्त? हो. बर, मग अशा अवस्थेमध्ये मला तरी वाटतं की आपण ह्या 20 मुलांमुळे आपल्याला ही शाळा टिकवणं काही शक्य नाही. त्यामुळे आम्हाला तुमच्याकडे जी शिक्षकांची संख्या आहे ती शिक्षकांची संख्या आम्हाला सरप्लस करावी लागेल आणि या मुलांना आपण दुसऱ्या शाळेत पाठवू. पण सर मी काय म्हणतोय, आमच्या शाळेत जरी 20 विद्यार्थी असले ना, तुम्ही 300च्या विद्यार्थ्यांना देखील ते गारद करू शकतात अभ्यासाने. बघा काय असतं, शिक्षण जे चालतं ना ते काही शासकीय GRच्या मदतीने, आणि जो आपल्याला शिक्षकांना पगार आणि हे सगळं मॅनेजमेंट करायचं असेल तर आपल्याला शासनाकडे प्रॉपर निधी असला पाहिजे. त्यामुळे शासन असं काही करू शकत नाही, कारण सध्या इंग्रजी शाळांमध्ये मुलांची संख्या जास्त आणि मराठी शाळांमध्ये या पद्धतीची जर अवस्था असेल तर शासन तुम्हाला असं पगार कसा देत बसेल? पण सर मी काय म्हणतोय, एकदा आहे ना माझ्या विद्यार्थ्यांना तुम्ही बघा ना, ते 20 विद्यार्थ्यांचे ना बुद्धिमत्ता तुम्ही बघा, त्यांना इंग्रजी देखील बरोबर येतं आणि मराठी सुद्धा. अहो असं भावनेने चालत नाही, हे कागदावर चालतात शाळा. सर खरंच सांगतो, मी भावनेने बोलत नाहीये. एकदा तुम्ही त्यांची बुद्धिमत्ता चाचणी करून बघा, तुम्हाला 100% मी सांगतो सर, विश्वास होईल. हरकत नाही, तुमचा विश्वास चांगला आहे, परंतु आम्हाला ते करणं शक्य नाही. आम्ही या विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत पाठवतो, तुमच्या 4 शिक्षकांना ट्रान्सफर करतो. सर मी काय म्हणतो, जर ऐकाल का 1 मिनिट? बोला. तुमचं एज्युकेशन हे कुठल्या माध्यमातून झालं? मराठी. बरोबर. आणि आज तुम्ही मोठ्या पोस्टवरती आहात. हा, म्हणजे हे माझे विद्यार्थी देखील तसं करू शकतात. मग तुम्ही ही शाळा बंद करण्याचं काय बोलताय सर? बघा पर्याय नाही, आपल्याला ह्या गोष्टीला पर्याय नाही. आपल्याला एकतर आपली पद्धती बदलावी लागेल, आपल्याला एकतर एज्युकेशन सिस्टीम बदलावी लागेल, एकतर आपल्याला काही याच्यावर निर्णय घ्यावे लागतील. इंग्रजी माध्यमांच्या ज्या चकाचक शाळा आहेत या शाळांच्या तुलनेमध्ये आपल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं ॲडमिशन कमी होतं. याला हे कारणीभूत आहे, आपली प्रवृत्ती कारणीभूत आहे. पण सर जर असंच राहिलं तर मराठी शाळा बंद कराव्या लागतील. आपल्याला जनजागृती केली पाहिजे. लोकांनो, हो जागे व्हा, 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 जागे व्हा. महाराज थांबा. बघितली ना परिस्थिती शाळेची? बरोबर बोललात प्रधानजी. आपल्याला ठोस पावलं उचलावी लागतील. वय महाराज. एक काम करा, हा आज रात्रीच आपल्या सर्व शिष्टमंडळाची बैठक बोलवा. चालेल महाराज. आणि बैठकीमध्ये असे निर्णय घ्या ज्या निर्णयामुळे आपल्या मराठी भाषेवर
परकीय भाषेचं अतिक्रमण होणार नाही. परकीय भाषेचं अतिक्रमण का होणार नाही त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? मराठी भाषेला अनुदान द्यावं लागेल. आपल्या वेगवेगळ्या शाळांमध्ये वेगवेगळ्या देशांचे विषय शिकवावे लागतील. विषय वेगळे कोणते? चायनीज, जापनीज, जर्मन, अमेरिका, वेगवेगळ्या भाषेतील विषय असतील ते विषय शिकवावे लागतील. आणि शाळा वाढवण्यापेक्षा शाळेतील चांगला दर्जा वाढवायला पाहिजे. त्याचबरोबर शाळेचा चांगला दर्जा वाढेल कशाने? वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमधून आपल्या शाळांमध्ये शिक्षकांची भरती केली पाहिजे. प्रधानजी, महाराज, मला एक सांगा, तुम्ही, मी, माझ्यासारखे कित्येक मोठे मोठे अधिकारीच नव्हे, इंजिनियर, डॉक्टर, वेगवेगळे सायंटिस्ट सुद्धा आपल्या स्वतःच्या मातृभाषेतच शिकले. एकदम बरोबर बोललात महाराज. मी तर म्हणतो शिकल मराठी तर टिकल मराठी. परवा